नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये UGC नेट आणि सेट परीक्षा पेपर 1 या परीक्षेविषयी थोडक्यात माहिती बघणार आहे. या परीक्षेचं अभ्यासक्रम काय असणार आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, कोणता विद्यार्थी हा पेपर देऊ शकतो, पेपरचा वेळ किती असणार आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आजच्या सेशनला आपण सुरू करूयात. बघा मित्रांनो, ही परीक्षा UGC नेट किंवा सेट परीक्षा कोणासाठी असते, तर विद्यापीठामध्ये किंवा कॉलेजमध्ये महाविद्यालयात जर आपल्याला प्राध्यापक व्हायचं असेल तर त्यासाठीची ही पात्रता परीक्षा आहे. म्हणजेच आपल्याला समजा एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा एखाद्या विद्यापीठामध्ये जर प्राध्यापक म्हणून नोकरी करायची असेल तर त्यासाठी UGC नेट किंवा सेट परीक्षा पास होणं गरजेचं आहे. UGC नेट ही परीक्षा NTA मार्फत घेतली जाते, तर सेट परीक्षा ही त्या राज्याच्या एखाद्या विद्यापीठामार्फत घेतली जाते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्फत घेतली जाते. UGC नेट ही परीक्षा दरवर्षी 2 वेळा घेतली जाते, एकदा डिसेंबरला आणि जून-जुलै दरम्यान. तर सेट परीक्षा ही वर्षातून एकदाच होते. तर बघा मित्रांनो, ही परीक्षा पास झाल्याशिवाय आपल्याला प्राध्यापक होता येत नाही. प्राध्यापक होण्यासाठी सेट, नेट किंवा PhD याची अट आहे. त्यामुळे सेट नेट परीक्षा पास झाल्याशिवाय आपण प्राध्यापक होऊ शकत नाही. तर त्याचा आपण थोडक्यात परीक्षा पद्धती कसा असणार आहे त्याचं चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा मित्रांनो, या परीक्षेमध्ये मार्किंग सिस्टीम प्रत्येक बरोबर प्रश्नाचे उत्तराला 2 मार्क असतात. चुकीचं उत्तर असेल, चुकीचं उत्तर आपण टिक मार्क केला असेल तर त्याला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. त्याचबरोबर समजा आपण एखादा क्वेश्चन सोडवला नसेल तरीही याच्यामध्ये काही नुकसान आपल्याला होणार नाहीये. तर अशा प्रकारची माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत घेणार आहे. या परीक्षेचं महत्वाचं जे पॅटर्न आहे, 2 पेपर असतात, एक पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हे जे परीक्षा आहे ते सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी द्यावं लागतं. म्हणजे बघा, पेपर 1 इज कॉमन फॉर ऑल कॅन्डिडेट. म्हणजे समजा MA मराठी असेल, MA इकॉनॉमिक्स असेल, MCOM असेल, म्हणजे सगळ्याच विषयाच्या विद्यार्थ्यांना पेपर 1 हा पेपर अनिवार्य आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं परीक्षा पद्धती कसा असणार आहे. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ज्याला आपण MCQ असं म्हणतो, तर MCQ बेस्ड ही परीक्षा आहे. टोटल 50 प्रश्न असतात आणि एक प्रश्न 2 मार्काला, असे एकूण 100 मार्काचं ही परीक्षा असते. त्यासाठी 1 तासाचा टायमिंग असतो. आणि नेट ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाते. कोणत्याही प्रश्नाला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये. बघा परत एकदा, ही जी परीक्षा MCQ पॅटर्न आहे,
एकूण 50 प्रश्न असणार, एका प्रश्नाला 2 मार्क, असे एकूण 100 गुणांची परीक्षा असते आणि ह्याला वेळ आहे 1 तासाचा. तर अशा पद्धतीनं ह्या परीक्षेचं हा पॅटर्न आहे. UGC नेट ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये इंग्लिश आणि हिंदी म्हणजे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. आणि सेट परीक्षा असेल तर तुम्ही ती परीक्षा इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत तुम्ही देऊ शकता. UGC नेट ही परीक्षा ऑनलाईन आहे आणि सेट ही परीक्षा ऑफलाईन आहे, पण दोन्ही परीक्षा ह्या MCQ बेस्ड आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे त्याचा अभ्यासक्रम काय आहे. बघा मित्रांनो, आपल्या समोर अभ्यासक्रम दिसत असेल. परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, एकूण 10 युनिट त्याच्यामध्ये आहेत. पहिला युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, दुसरा युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, तिसरा आहे कम्प्रेन्शन, चौथा आहे कम्युनिकेशन, पाचवा युनिट आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, सहावा युनिट आहे लॉजिकल रिझनिंग, सातवा युनिट आहे डाटा इंटरप्रिटेशन, आठवा युनिट आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, नववा युनिट आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, 10वा युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टीम. आता मित्रांनो, ह्या प्रत्येक युनिटमध्ये त्याचे काहीतरी कंटेंट आहेत. मी कंटेंट दिलं नाही यामध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा येईल, त्यामुळं कंटेंट न देता फक्त मी महत्त्वाचे जे युनिट आहेत त्या युनिटची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एकूण 10 युनिट आपल्याला या पेपर 1च्या माध्यमातून परीक्षेला येणार आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं नोट आहे बघा, 5 क्वेश्चन्स each carrying 2 marks are to be set from each module. म्हणजे काय, या प्रत्येक टॉपिक मधून किंवा या प्रत्येक युनिट मधून आपल्याला 5-5 क्वेश्चन येणार आहेत. म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडचे एकूण 5 क्वेश्चन, रिसर्च ॲप्टिट्यूडचे 5 क्वेश्चन, असे तुम्हाला प्रत्येक युनिटवर 5-5 क्वेश्चन येणार आहेत. आणि एक क्वेश्चन हा तुमचा 2 मार्काचा असतो आणि तुम्हाला एका युनिटवर एकूण 10 गुणांचं हा युनिट असणार आहे. तर अशा पद्धतीनं ही परीक्षा पद्धती आणि या परीक्षेचा हा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, काही टिप्स आहेत का? हो, टिप्स आहेत. बघा मित्रांनो, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी कष्टाला पर्याय नाही आहे. कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही आहे. तर त्याच पद्धतीनं कोणती परीक्षा जर तुम्ही देत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या परीक्षेचं पॅटर्न आणि सिलेबस काय. तर सिलेबस समजून घेणं हा महत्त्वाचा पार्ट आहे. सिलेबस आणि त्याच पद्धतीनं त्या परीक्षेचं परीक्षा पद्धती, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आणि सिलेबस काय असणार आहे हे आपल्याला सगळ्यात अगोदर समजायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, मागील 5 ते 7 वर्षाचं क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट, म्हणजे एका तासामध्ये पेपर कसं कव्हर करायचं. त्यानंतर बेसिक मॅथमॅटिकल अँड लॉजिकल कन्सेप्ट असतील, करंट अफेअर्स असतील किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, तर अशा माध्यमातून आपण हा पेपर पास होऊ शकतो. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर आपल्याला माहिती आहे कष्टाला पर्याय नाही. त्यासाठी आपण भरपूर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्ही सेट परीक्षा पास होऊ शकता. आणि सेट परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला प्राध्यापक म्हणून कोणत्याही महाविद्यालयामध्ये नोकरी करता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण UGC नेट आणि सेट पेपर 1 या परीक्षेविषयी थोडक्यात माहिती आपण बघितलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ अपडेट्स आपल्याला लवकरात लवकर मिळतील.
धन्यवाद.